झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। शिवा, आई आजी काकू जेवल्या का? आई आणि आजी त्यांच्या रूम मध्येच जेवल्या आणि सीताईला पण चांगलं वाटत नव्हतं म्हणून त्या त्यांच्या रूम मध्ये जेवल्या। हे हाताबाहेर चालल्याचं नाही वाटत आहे का? आपण जर घरात नसलो तर काय करतील हे लोक? यार दिव्याशी मी बोलते जरा। फक्त दिव्या नाही का, मला असं वाटतं संपदाही पाहिजे आपल्या बरोबर। अरे पण ती चिडलीच आहे ना आता, ते अगं हो पण ए संपदा, ऐक ना, इकडे बस ना। नाही काय झालं बोल ना। अगं जरा थोडं बोलायचं आहे। बोल। संपदा, तू का असं वागतेस? आपल्या घरात अशी भांडणं होत नाहीत नेहमी, पहिलीच वेळ आहे। तेच म्हणायचंय दादा मला। मला सांग संपदा, आपण अशी मनात राग धरून ठेवला तर कसं होणार? आणि असं होत राहिलं तर ते सॉल्व्ह कसं होणार? आपल्याला सॉल्व्ह केलं पाहिजे ना हे सगळं। मला सांग, काका कुठे आहेत? ते जेवायला का नाही आले? रूम मध्येच आहेत आणि झालंय त्यांचं जेवण। त्यांना काही खाली यायची इच्छा नाहीये। तसं पण खाली येऊन काय होणार आहे? तेच परत वादविवाद नेहमीचे। हे बघ संपदा, याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे ना। एक्झॅक्टली। वहिनी काढलं असतं सोल्युशन, पण तुम्हाला आईची बाजू ऐकून घेण्याची इच्छाच नाहीये ना। नाही इट्स ओके, ठीक आहे, जाऊ द्या। आता हे घरात आहे तोवर असंच चालू राहू देऊयात आपण, त्यात काय। एनिवे संपदा, अगं संपदा, ऐक, भाऊ असतं ना तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं। पण आशु आता काय करायचं? हे सगळे एकमेकांसमोर आले की फक्त भांडणं होत आहेत आणि ती दिव्या पण काही ऐकत नाही बाबा। एक मिनिट, माझ्याकडे आयडिया आहे। काय? अशी मला आधी का नाही सुचलं हे? अगं आपण ना सगळ्यांना वीकेंड ट्रिपला घेऊन जाऊया, शॉर्ट ट्रिप। हा, म्हणजे सगळ्यांना अनवाइंडही करायला मिळेल आणि सगळ्यांची मनही वळतील आपोआप। आयडिया चांगली आहे, पण हे एवढं सगळं घरात होत असताना सगळे येतील का? कोणाला सांगायचं नाही, पहिले आईला सांगू, मग चंदनला सांगू, आपण मग प्लॅन करू सगळं आणि एकदम बॉम्ब टाकू सगळ्यांवर। डन। आणि उद्याच निघूयात ना। उद्या? अरे सगळं मॅनेज कसं? तर मॅनेज व्हायला काय मॅनेज होतं? हे बघ काय, आपल्याकडे आता खूप सारे रिसॉर्टचे टाईप आहेत। सो मी आपल्या मॅनेजरला सांगतो हे सगळं करायला, प्लॅनिंग, आणि मग डायरेक्ट बॉम्ब टाकू, है ना? तसा हुशार आहे माझा नवरा। हा मग शिकलोय कोणाकडनं? तुझ्याकडनंच। होईल 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 ना? हा प्लॅन वर्क होईल नक्की। जेऊया। आशु, चंदन, काय आज गॅरेज मधूनच बोलून घेतलंस? अरे असं काही नाही, मैं तुला माहितीये घरातलं सध्याचं वातावरण। आशु मला माहितीये, पण तू काळजी नको करूस, मी बोलतो दिव्याशी। अरे नाही तसं नाही, जर कोणामुळे तुला त्रास झाला असेल, तू दुखावला असशील तर आय एम रिअली सॉरी। हे आशु असं काय बोलतोय सारे? अरे सगळी घरातलीच माणसं आहेत, कशाला त्रास होईल? खरंय। बरं, ह्या सगळ्यासाठी मला आणि शिवाला ना एक आयडिया सुचली। नाही म्हणजे तुम्ही दोघांनी विचार केला असेल तर काहीतरी भन्नाटच असेल। नाही बघ ना, आपण सगळ्यांना जर घेऊन एका छोट्या वीकेंड गेटअवे ट्रिपला गेलो, तर तिथे सगळे जलप होतील, म्हणजे मनातले राग वगैरे सगळे विसरून ना एकत्र येतील आणि मन जुळेल सगळ्यांचं, असं आमचं मत आहे। नाही, कल्पना तर चांगली आशु, पण ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी दोन्ही कुटुंब एकत्र येणं फार गरजेचं आहे। म्हणजे फक्त तू, मी आणि शिवानी विचार करून आणि एकत्र येऊन चालणार नाही। खरंय। आपल्याला पाटील कुटुंब आणि देसाई कुटुंब दोघांशी बोलावं लागेल, आणि त्यासाठीच तुमच्याकडे एक रामबाण उपाय। आई, जेवलीस का ग तू? हो मी जेवले, तुम्ही जेवलात का? हो। आणि दिव्या? हो सीताई, जेवली। आज पहिल्यांदा असं झालंय की सगळेजण आपापल्या खोलीत जेवले। काय करायचं कळतच नाही। उर्मिला चिडलीये, दिव्या चिडलीये, सगळेजण एकमेकांसमोर आले तर भांडतील की काय असं वाटतंय। सीताई, मला असं वाटतंय की आमच्या येण्यामुळे घरात वाद सुरू झाले। नाही रे, नाही नाही नाही, असं काही नाहीये चंदन, तू टेन्शन नको घेऊ, हे सगळं नीट होईल।
पण सगळं नीट कसं होईल? सगळे समजूतदार आहेत खरं तर, पण ही अशी परिस्थिती आली, काय करायचं? यासाठी काहीतरी आयडिया तर करावी लागेल. मला काय वाटतंय, उर्मिला काकू आणि वंदना काकू दोघी मनाने खूप चांगल्या आहेत. त्यांच्या मनात असं काही त्यांनी धरून नाही ठेवलंय, फक्त गैरसमज आहेत त्यामुळे हे सगळे वाद होत आहेत. सो आपण हे गैरसमज दूर करूया. पण म्हणजे काय करायचं? काहीतरी विचार करा, हे सगळं थांबायला हवं. एक्झॅक्टली. शिवा, आशू, आपण काय हवं ते करू, पण सगळ्यांची मनं जुळली पाहिजे यार. यासाठी ना आशूने एक कमाल आयडिया केली. काय? परफेक्ट. आय मीन, हे जर वर्कआउट झालं तर माझी काहीच हरकत नाही. अरे का नाही होणार वर्कआउट? 100% होईल. काय आहे, एक तर सगळ्यांना जेलअप व्हायला मिळेल, वीकेंड गेटावे, त्यामुळे अनवाइंडही होतील, आणि मी रिसॉर्टही बघून ठेवलंय. आई सगळं प्लॅनिंग झालंय. खूप छान. हे असं झालं ना तर म्हणजे उर्मिला, बाई, आजी, वंदनाताई सगळे एकत्र येतील. त्यांना एकमेकींशी बोलायचं निमित्तच मिळेल. हे बघा, त्या तिथे कशा एकत्र येतील यासाठी पण आयडियाज आहेत. चांगलंय. आता भाऊ पण येत आहेत, ते असले ना की सगळेजण ऐकतील. मग तर झालंच. अरे मग चला, वाट कसली बघतोय, लागू तयारीला. चला. पण सगळ्यांना कन्व्हिन्स कसं करायचं? अरे हो, हा पण एक मुद्दा आहे. दिव्याला तर मी कन्व्हिन्स करेन, पण आजी आणि मुख्य म्हणजे उर्मिला आणि लक्ष्मण भाऊजी, त्यांना कन्व्हिन्स करायला हवं. हे बघा, या सगळ्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. वा. सगळ्या आयडियाज तयार आहेत. होय. काय झालं? अजूनही त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस? हे बघ, जे काही घडलं, जे काही झालं, ते सगळं ना फक्त आणि फक्त गैरसमजामुळे झालंय. हे मला माहितीये. या सगळ्याचा तुम्ही विचार. सगळेजण मला चुकीचं समजतात. अरे नाही, तू असं का विचार करतेस? तुला इथे कोणीही जज करत नाहीये. जर असं असतं ना तर घरात जेव्हा पैशांचा विषय निघाला होता तेव्हा निदान तुम्ही तरी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला असता. अरे कसं उभं राहणार? तू परिस्थितीच अशी उभी करून ठेवली होतीस. मी काय करू? बर, तुम्ही सगळे मलाच दोष देताय ना, पण एकदा माझ्या जागेवर उभे राहून बघा ना. तुम्ही माझ्याकडे पैसे ठेवायला दिले होते आणि ते माझ्याकडे सापडत नव्हते. त्याचं केवढं टेन्शन आलं होतं मला माहितीये तुम्हाला. आणि माझ्या जागी जरी कोणी दुसरं असतं ना तरी हेच केलं असतं. हे बघ ऐक, तू तुझ्या जागी बरोबर आहेस, पण घटना जशा घडल्यात ना तसेच सगळे रिॲक्ट झाले आणि तसाच मीही रिॲक्ट झालो. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज